आज मौनी अमावस्येनिमित्त एकीकडे प्रयागराजमध्ये अमृत स्नानाचा उत्सव पार पडतोय, ज्या ठिकाणी देशभरातून आलेले हजारो साधू संत महंत आणि आखाड्यांचे प्रमुख हे शाही स्नान करणार आहेत। तर दुसरीकडे नाशिकच्या गोदा तटावर देखील देशभरातून आलेले भाविक जे आहेत ते या एकूणच गोदा स्नानाचा आणि तीर्थस्नानाचा अनुभव घेताना बघायला मिळत आहेत। आजच्या या मौनी अमावस्येच्या निमित्तानं ज्या ठिकाणी महाकुंभ होतो, ज्या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे, अशा स्थानांवर तीर्थस्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। नाशिकच्या याच रामकुंड परिसरात गोदावरी दक्षिण वाहिनी झालेली आहे आणि याच ठिकाणी गोदावरी, अरुणा आणि वरुणा अशा तीनही नद्यांचा संगम आहे आणि त्यामुळे ज्या गोदावरी तटावर सिंहस्थ कुंभपर्वाचं आयोजन होतं, ज्या गोदावरी तटाच्या रामकुंड परिसरात अरुणा, वरुणा आणि गोदावरी अशा तीन नद्यांचा संगम आहे, त्या ठिकाणी अमृत स्नानाचं आणि मौनी अमावस्येनिमित्त तीर्थस्नानाचं महत्त्व जे आहे ते बघायला मिळतं आहे। आजचा हा संपूर्ण योग जो आहे तो साधण्यासाठी देशभरातून हजारोच्या संख्येनं भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी गोदावरी परिसरात आल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। ज्या भाविकांना प्रयागराजमध्ये प्रत्यक्षपणे जाऊन त्या ठिकाणी अमृत स्नान किंवा तीर्थस्नान करण्याचं शक्य झालं नसेल, त्यांनी जर या त्रिवेणी संगमावर अर्थात रामकुंडातल्या या गोदाच्या एकूणच तीर्थयात्रेत तीर्थस्नानाला जर त्यांनी महत्त्व दिलं आणि त्या ठिकाणी तीर्थस्नान केलं तरी देखील प्रयागराजच्या एकूणच तीर्थस्नानाचं पुण्यफल जे आहे ते त्यांना प्राप्त होतं, अशा पद्धतीची मान्यता असल्याकारणाने नाशिकच्या रामकुंड परिसरात देखील हजारो भाविक जे आहेत ते आजच्या या दिवशी स्नानासाठी उपस्थित असल्याचं बघायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।